तुमच्या मुलाला वारंवार सर्दी, खोकला किंवा ताप येतो, प्रत्येक बदलत्या हवामानात तो आजारी पडतो, मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण जाणून घेणार आहोत मुलांची रोग प्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या कशी वाढवता येईल आणि पालकांनी कोणत्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनल आरोग्य मित्र फार्मासिस्ट मध्ये. प्रत्येक पालकाची इच्छा असते की आपले मूल निरोगी राहावं आणि वारंवार आजारी पडू नये. पण अनेक वेळा योग्य माहिती नसल्यामुळं आपण फक्त औषधांवरतीच अवलंबून राहतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञानावर आधारित आणि रोजच्या जीवनात सहज करता येतील असे सोपे उपाय जाणून घेणार आहोत. आपण या व्हिडिओच्या शेवटी मजबूत रोगप्रतिकारक शक्तीसाठी 5 सुवर्ण नियम जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे काय? इम्युनिटी म्हणजे काय? रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी म्हणजे आपल्या शरीराची नैसर्गिक संरक्षण संस्था. जेव्हा व्हायरस, बॅक्टेरिया किंवा इतर जंतू शरीरात प्रवेश करतात, रोगप्रतिकारक शक्ती ही प्रणाली त्यांच्याशी लढते. लहान मुलांमध्ये ही प्रणाली अजून विकसित होत असते. हळूहळू त्यांची योग्य काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, मजबूत इम्युनिटी म्हणजे आजार कधीच होणार नाहीत असं नाही, पण शरीर त्यांच्याशी अधिक चांगल्या प्रकारे डील करू शकतं, चांगल्या प्रकारे लढू शकतं. इम्युनिटी कमी असल्याची लक्षणं कशी ओळखू शकतो आपण? तर लक्षात घ्या, जर तुमच्या मुलाला वारंवार सर्दी खोकला होत असेल, सतत ताप येत असेल, जखमा भरायला वेळ लागत असेल किंवा नेहमी थकवा जाणवत असेल, वारंवार संसर्गजन्य आजार होत असतील, तर ही कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीची संकेत असू शकतात. अशी लक्षणे सतत दिसत असल्यास आपल्या बालरोग तज्ञांचा सल्ला ही नक्की योग्य ठरतं. संतुलित आहार. मुलाची इम्युनिटी वाढवण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे संतुलित आहार. दररोजच्या ताटात हिरव्या भाज्या, आपली हंगामी फळे, डाळी, दूध, सुकामेवा आणि रंगबिरंगी भाज्यांचा समावेश. प्रत्येक रंग वेगवेगळे पोषण घटक देतो आणि शरीराचे संरक्षण वाढतो. यासाठी महत्वाचे व्हिटॅमिन्स कोणते? फक्त पोट भरले म्हणजे पुरेसं नाही, तर व्हिटॅमिन सी शरीरातील संरक्षण पेशींना मदत करतं, त्यामुळे इम्युनिटी तुमची चांगली राहते. व्हिटॅमिन डी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी भूमिका बजावते. त्याचबरोबर बाळाची हाडं ही मजबूत करते. बाळाची हाडं मजबूत होतात कॅल्शियमनं, पण व्हिटॅमिन डी शिवाय कॅल्शियम काम करत नाही. व्हिटॅमिन डी इज द मेन रोल टू ऍब्सॉर्ब कॅल्शियम इनसाइड बोन. झिंक आणि आयर्न शरीराची वाढ आणि संसर्गाशी लढण्याची क्षमता सुधारतात. हे सर्व नैसर्गिक आहारातून मिळणे हे सर्वोत्तम उत्तम आहे. अनेक पालक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. मुलं झोपलेली असताना त्यांचं शरीर स्वतःची दुरुस्ती करत असतं. मुलं किंवा मोठी माणसं कोणीही झोपलेली असताना झोपलेल्या अवस्थेत बॉडी हिलिंग करत असते. मग ते मेंटल हिलिंग असेल, नंतर ते बॉडी हिलिंग असेल, मसल हिलिंग असेल. या काळात रोग प्रतिकारक शक्ती अधिक प्रभावी बनते. यामुळे वयानुसार पुरेशी झोप मिळणं अत्यंत आवश्यक आहे. खेळ आणि व्यायाम अत्यंत महत्वाची गोष्ट लहान मुलांसाठी. लहान मुलांना फक्त मोबाईल किंवा टीव्ही पाहून मुलांचा विकास होत नाही. त्यावरती सवयी वगैरे शिकवल्या जातात, पण हे अंगीकृत करण्यासाठी मुलांना खेळ व्यायाम हा महत्वाचाच आहे. त्यामुळे दररोज धावणं, सायकल चालवणं, मैदानी खेळ खेळणं, सकाळी शरीराची कसरत करणे आणि शरीराची हालचाल यामुळे शरीर मजबूत राहते. त्यामुळं रक्ताभिसरण सुधारतं आणि इम्युनिटी वाढण्यास मदत होते. तर पुढचं आहे पाणी आणि स्वच्छता. इम्युनिटी वाढलेली असेल तर स्वच्छता ही तितकीच महत्वाची आहे. मुलांना वेळेवर पाणी पिण्याची सवय लावा. जेवणापूर्वी हात धुणे, खोकताना किंवा शिंकताना तोंड झाकणे, आपली वैयक्तिक स्वच्छता राखणे, या छोट्या सवयी अनेक संसर्गजन्य आजारापासून संरक्षण देतात. या प्रेझेंटेशनचा पुढचा मुद्दा आहे लसीकरण. लसीकरण म्हणजे मुलांच्या भविष्यासाठी केलेली सुरक्षित गुंतवणूक. सरळ साध्या सोप्या भाषेत, वेळेवर लस घेतल्यामुळं गोवर, पोलिओ आणि इतर अनेक गंभीर आजारापासून संरक्षण मिळतं. यामुळं राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमानुसार सर्व लसी वेळेवर घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आता येतो सर्वांच्या आवडीचा मुद्दा, जंक फूड, बाहेरचं खाणं. आजकाल मुलांना चिप्स, कोल्ड ड्रिंक्स, फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर आणि जास्त गोड पदार्थ हे खूप आवडतात. पण अशा पदार्थांचा अतिरेक हा आरोग्यासाठी चांगला नाही. घरचे ताजे आणि पौष्टिक अन्न हीच मुलांसाठी सर्वोत्तम निवड आहे. तर यासाठी घरगुती उपाय काय करू शकता? हळदीचं दूध, आवळा, तुळस अशा काही घरगुती पदार्थांचा मर्यादित प्रमाणात उपयोग करू शकतो. मात्र कोणताही सप्लिमेंट किंवा औषध डॉक्टर सल्ल्याशिवाय नियमित देऊ नका. पालकांच्या सामान्य चुका. अनेकदा प्रेमापोटी
आपण काही चुका करतो. स्वतःहून अँटीबायोटिक देणे, झोप कमी होऊ देणे, जंक फूड फास्ट फूड जास्त देणे आणि बाळ शांत करण्यासाठी सतत मोबाईल देणे, या सवयी मुलाच्या आरोग्यावर जर त्याचे परिणाम सध्या लगेच दिसत नसतील तर हे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. छोटे बदलच मोठा फरक पाडतात. चला तर मग मजबूत रोगप्रतिकारक शक्तीसाठी हे 5 नियम लक्षात ठेवूया. संतुलित आहार, पुरेशी झोप, नियमित खेळ, स्वच्छतेची सवय आणि वेळेवर बाळांचं केलेलं लसीकरण हीच मुलांच्या निरोगी भविष्याची खरी गुरुकिल्ली. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, इतर पालकांपर्यंत पण नक्की शेअर करा आणि अशाच वैज्ञानिक आणि विश्वासार्ह सोप्या आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या आरोग्य मित्र फार्मसिस्ट या मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.